इथे येण्या अगोदर आम्ही शिवतारेजींच्या घरी बसलेलो आणि आम्ही सगळेजण चर्चा करत असताना शिवतारेजी मला म्हटले की नितेशजी, तुम्ही येण्या अगोदर आमचे सगळे स्थानिक डिपार्टमेंटचे, पोलीस डिपार्टमेंटचे लोक इथे आले होते आणि त्यांनी मला आग्रह धरला की नितेशजींना तुम्ही सांगा की कुठलाही भडक असा विषय इथे नको, कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय निर्माण होता कामा नये अशी विनंती करून तुमची गाडी आतमध्ये आली आणि ते लगेच निघून गेले. मी आपल्या इकडच्या पोलीस बांधवांना, डिपार्टमेंटच्या लोकांना सांगेन की आमच्या राज्यामध्ये आता हिंदुत्वादी विचाराचं सरकार आलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचा रक्तच भगवा आहे ते कडवट हिंदुत्वादी म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसलेले आहेत. म्हणून आम्हाला कोणालाही आता काही टोकाची भाषणं आणि टोकाचे इशारे देण्याची गरजच नाही. कारण का आता जर आम्ही टोकाची भाषणं आणि टोकाचे इशारे द्यायला लागलो तर मग लोकच किंवा हिंदू समाजच आम्हाला विचारेल की बाबा आता तर तुझं सरकार आहे, आता तर तुझ्या विचाराचे मुख्यमंत्री आहेत, तुझे सागरचे बॉस आता वर्षावर जाऊन बसलेले आहेत, तरीही तू टोकाची भाषणं का करायची गरज आहे असे हिंदू समाजात आम्हा लोकांना विचार. म्हणून आता काय आम्हाला त्या गोष्टी करायची गरज नाही. म्हणून तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता. पण मुद्दा माझा ह्या निमित्ताने एवढाच आहे की आपल्या देशात आणि राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळला जातो. जे कायद्याच्या चौकटीत आहे, जो कायदा अन्य धर्मियांना लागतो तोच कायदा हिंदू समाजाला लागतो. आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसून अगर सगळं काम होत असेल तर प्रशासन म्हणून आम्हाला एवढंच अपेक्षित आहे, बाकी काहीच जास्त अपेक्षित नाही. कायदा मोडून आम्हाला मदत करा, कायदा मोडून आम्हाला संरक्षण द्या असं कोणीही इथे म्हणणार नाही किंवा अपेक्षाही नाही. जे कायद्याच्या चौकटीत आहे तेवढंच अगर आमच्या प्रशासनाने आणि आपल्या लोकांनी काम केलं तर सरकार म्हणून आपल्यावर सगळ्यांचा विश्वास वाढेल. आणि सरकारमधला एक मंत्री म्हणून माझी पण या प्रशासनाकडून, डिपार्टमेंटकडून एवढीच अपेक्षा आहे, जास्त मुळीच नाही. आमचे लाड करा, मुळीच नाही. जे अन्य लोकांना कायदे लावता आम्हाला लावा, बस आमचं तेवढीच अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.